नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे, परंतु मला अतिशय महत्त्वपूर्ण वाटला. म्हटलं बोलावं तुमच्याशी. आता काय होतं, की आपण 60+ आहात, नाही का? आणि काय होतं, की आता या वळणावर मात्र प्रवास आपला संपत आलेला आहे किंवा थोडं कमी झालेला आहे असं म्हणू आपण. तर प्रथम कोण जाणार हा विचार मात्र आता सतावत असतो, नाही का? एक तर होणारच आहे, दोघांपैकी एक जण प्रथम जाणार, नाही का? प्रथम या वयात मागे राहणाऱ्याला आता दुःख पचवणं कठीण जातं. त्याला कारण असतं, की तुम्ही एवढे एकरूप झालेले असता, की दोघंही एकमेकांची सावली जणू. कारण इथपर्यंतच्या प्रवासात अनेक दुःख, अनेक संकटे, अनेक कष्ट ही दोघांनी मिळून तुम्ही पेललेली असतात. आणि आता यानंतर ते एकट्याने राहणे मात्र जड जातं. मुले, मुली त्यांच्या विश्वात रममाण झालेली असतात आणि वेळ कुठे घालवणार किंवा वेळ कसा जाणार हाच मोठा प्रश्न आपल्यापुढे असतो. तर मी एक ही ऐकलं आहे की व्हिडिओवर अनघाताईचं, की त्यांनी त्यांच्या मावशीची गोष्ट सांगितली. त्यांची मावशी अतिशय हुशार, लेक्चर द्यायची, शिकलेली. तर त्या असे सामाजिक कार्यातही खूप हे होत्या. सामाजिक कार्यसुद्धा करायच्या. कुठे लेक्चर द्यायला बोलवलं तर त्या द्यायच्या. चांगला जॉब पण त्यांचा होता आणि रिटायर झाल्यानंतर त्यांचं कार्य, सामाजिक कार्य त्यांनी चालूच ठेवलं होतं. आणि दोघं छान मिळून गप्पा मारायचे. कोणत्याही विषयावर, राजकारण असो किंवा सामाजिक कारण असो किंवा कुठल्याही गोष्टीवर ते दोघं मिळून गप्पा मारायचे वगैरे. तर काय झालं, की त्यातील मावशीचे मिस्टर वारले आणि मावशीचे मिस्टर वारल्यानंतर मावशी अतिशय एकाकी पडल्या. काही दिवस तर त्या बोलतच नव्हत्या, कोणाशीच बोलत नव्हत्या, एकट्या एकट्याच राहायच्या आणि बोलतच नव्हत्या. आणि मग एखादं 6 महिने समजा त्या बोलल्याच नाही आणि मग खूप बोलायला लागल्या, कोणाशीही बोलायच्या, खूप स्वतःच बडबड करायच्या. आणि मग काही दिवसानंतर त्यांनी ज्या कामवाल्या बाया होत्या त्या बायांशी बोलणं, त्यांना गाराणी करणं घरातल्या लोकांचे, की हे माझ्याशी असंच वागते, ते माझ्याशी तसं. एवढी शिकलेली बाई, एवढं म्हणजे की तिला सामाजिक अशी हे होती, प्रतिष्ठित बाई होती, त्याला छान मान होता. आणि त्या मग घरच्या लोकांची अशी गाराणी, सुनेची गाराणी, पोराची गाराणी, त्या येणाऱ्या बायांशी, कामवाल्या बायांशी त्या बोलायच्या. तसंच त्या बाया कधी येतात त्यांची वाट बघत राहायच्या. आणि मग त्या बाया गेल्यानंतर पुन्हा पूर्ववत बडबड आपली चालू ठेवायच्या. आणि कधी पण उठून स्वयंपाक कुकर लावायचं. मग पुढे पुढे असं व्हायला लागलं, की स्वयंपाकघरात जायच्या, 2 कप चहाच करायच्या आणि एक त्यांच्या मिस्टरांसाठी. आणि जणू काही ते आहेत जिवंत अशा पद्धतीने त्या व्यवहार करायला लागल्या, की ते आहे त्यांच्यासमोर, त्यांना ताट वाढणे, त्यांच्याशी बोलणे, जसं पूर्वी करायच्या त्याचप्रमाणे. आणि हा सगळा प्रकार पाहून त्यांची नातू, सून वगैरे घाबरून गेल्या त्या. कारण हे थोडं विचित्रही वाटते. आणि मग त्यांनी दवाखान्यात वगैरे मानसोपचार तज्ज्ञाकडे असं दाखवलं, पण त्यावर असं फारसा काही त्यांच्यावर परिणाम झाला नाही. आणि मग कंटाळा आला. आता त्यांच्या मुलाचंही वय बरंचसं होतं, सुनीचंही वय भरपूर होतं. आणि मग अशा वेळेस त्यांचीही चिडचिड व्हायला लागली, सुनेची. कारण त्याही आता म्हणजे मोनोपॉज त्यांचा आल्यामुळे त्यांची वेगळीच हे होती. 50-55च्या त्या होत्या. आणि ह्या 70 पार केलेल्या किंवा जास्तही असू शकतात. किंवा त्यामुळे त्यांचंही करणं आणि बाकीच्याही कामाचा ताण येत असल्यामुळे त्यांच्या वहिनीचीसुद्धा म्हणजे सुनीचीसुद्धा चिडचिड व्हायला लागली. मग त्यावर उपाय काय? बरंच करून पाहिलं, पण काही
जमत नव्हतं. त्यांनी मग आता काय झालं होतं तर सुरुवातीला की त्यांचं मन रमावं म्हणून मंदिरात वगैरे नेऊन सोडायचे मुलं, की जा बा मंदिरात थोडं भजन पूजन करा. तुमच्या समवयस्क लोक राहतात, त्यांच्यासोबत थोडं बोलणं चालणं होते. मग ते नेऊन सोडायचे. तर काय व्हायचं की त्यांचं स्मृतिभ्रंश झाल्यासारखं, त्यांना घरी यायचा रस्ताच दिसायचा नाही, किंवा कुठे भाजी वगैरे आणायला पाठवलं तरी तसंच. मग स्मृतिभ्रंश झाल्यासारखं. मला वाटते ते अतिविचार केल्यामुळे अशा प्रकारे होऊ शकते. किंवा कमी बोलणं, आपल्याशी संवाद साधणारं कोणी नसलं तरीसुद्धा अशा प्रकारचं होऊ शकते. तर त्यामुळे काय व्हायचं की मग त्यांना त्यांच्यावर बंधनं येत गेली की कुठे जायचं नाही. मग त्या घरातच राहायच्या. किचनमध्ये गेल्या तर किचनमध्ये सुद्धा काही सांडणं, काही हे करणं, असं त्यांच्याच्याने व्हायला लागलं. मग किचनमध्ये सुद्धा त्यांचा प्रवेश बंद झाला. आणि बोलणार कोण? सगळेजण आता टीनेजेड नातू, त्यांचं विश्व वेगळं, सुनांचं कसं त्यांचे कामं ते त्यांच्या ह्याच्यात, आणि मग त्या एकाकी राहायला लागल्या, किंवा एकटं होते असं. मुद्दामून कोणी करत नाही, पण होते असं. तर त्या एकट्या राहायला लागल्या. मग त्यांचं भयंकर असं की प्रकार वाढतच गेला. कोणी जर बोलायला आलं तर छान त्यांच्याशी गप्पा मारणार, बोलणार, आणि ते गेल्यानंतर पुन्हा त्यांचं पूर्ववत. कोणी जर बोलायला आलं तर त्यांना वाटायचंही नाही की ह्या अशा वागतात बा, पण त्यांच्याशी बोलायचे छान. आणि नंतर त्या गेल्यानंतर पुन्हा त्यांचं पूर्ववत चालू. तर ह्या सगळ्या गोष्टीला मग त्यांच्या सुनबाई कंटाळल्यामुळे त्यांनी मग असा निर्णय घेतला, एकतर ह्या घरात राहतील किंवा मी घरात राहील, दोनपैकी. कारण त्या खूप कंटाळून गेल्या. होतंही असं. पण मग त्यांनी निर्णय घेतला की आता मुलांनी निर्णय घेतला की आता आईला आपण वृद्धाश्रमात ठेवायचं. आणि पहिल्यांदा त्यांना जायची इच्छाही नव्हती, कारण त्यांची रूम, त्यांचं सगळं सामान हे ते सोडून, त्यांचं जे काही वस्तू आहे त्या सगळं सोडून त्या जायला तयारही नव्हत्या. कारण असतं की माणसाचं मन सगळ्याच गोष्टीत असते, असं आहे आपलं, असते माणसाचं की सगळ्याच गोष्टीत आपलं मन असते. तर मग काहीतरी हे करून त्यांना समजावून त्यांना वृद्धाश्रमात नेलं. वृद्धाश्रमात नेल्यानंतर मग त्या तिथे छान मिक्स झाल्या. काही दिवसांतर सगळं बोलायला लागले. त्यांच्या समवयस्क सगळे होते वृद्धाश्रमातले, ते येऊन बोलायचे. रात्री कधी सकाळी उठून, आता कोणी ना कोणी उठलेलंच असायचं, त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा सकाळपासूनच व्हायच्या. त्या जरी सकाळी उठल्या तरी त्या एकट्या नसायच्या, कारण त्यांच्या वयाचे सगळे असल्यामुळे त्यांना सगळ्यांना प्रॉब्लेम सारखेच असायचे. त्याच्यामुळे त्या उठल्या तरी त्यांच्या गप्पा गोष्टी चालत असायच्या. तर मग त्या वृद्धाश्रमात छान रुळल्या. मुलांना फोन करायच्या, बोलायच्या, मुलीला फोन करायच्या, बोलायच्या. आणि मग मुलाला वाटलं की आता छान झालं, आईची तब्येत चांगली झाली. मग ते घरी घेऊन आली. आणि घरी आणल्यानंतर पुन्हा पूर्ववत त्यांचं चालू झालं की तसंच वागणं, तसंच हे करणं. मग पुन्हा त्यांना वृद्धाश्रमात नेलं आणि वृद्धाश्रमातच त्या छान राहायला लागल्या. आता त्यांना घराची सुद्धा ओढ नव्हती, त्या तिथे इतक्या मिक्स झाल्या होत्या. तर हा व्हिडिओ याच्यासाठी होता माझा, की काय होतं की वृद्धाश्रम हा जरी त्यांनी पर्याय काढला असेल तरी प्रत्येकासाठी वृद्धाश्रम हा पर्याय नसू शकते ना. तर काय होतं की जोडीदार गेल्यानंतर आपण आपलं मन कशात तरी लावायला पाहिजे. काहीतरी आपलं मन गुंतवण्यासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे, किंवा आपला छंद कुठला तरी जोपासला पाहिजे. हे तर कठीण असते ही गोष्ट, की आपला जोडीदार जाणे यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं दुसरी गोष्ट नाही आहे. तर काय होतं की थोडी मानसिक तयारी आधीपासूनच, की दोघांपैकी एकाला तर जाणं आहेच, तर मागे राहणाऱ्यांनी तयारी करायला, मागे कोणी असो पण प्रत्येकाने आपल्या मनाची ती तयारी
करायला हवी. तर जेणेकरून आपला जो उत्तरार्ध आहे तो उत्तरार्ध तुम्ही ज्या प्रतिष्ठेने जगले, ज्या प्रतिष्ठेने तुम्ही राहिले, जे तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन होता, एक आदर्श व्यक्तिमत्व, ते आदर्श व्यक्तिमत्वच म्हणून तुम्ही शेवटपर्यंत राहायला पाहिजे. यासाठी तुम्ही तुमची मानसिक तयारी करायला हवी. यासाठीच हा आजचा व्हिडिओ होता. तर तुम्ही काय करायला पाहिजे. आज पहा आपण काय पाहतो आहेत की 90% लोकांमध्ये असं घडतं की दोघांसोबत जीवन जगत असताना त्यातील एक जण साथ सोडतो, जीवनसाथी साथ सोडतो. बघा, जर तुम्ही अशी परिस्थिती असेल, परंतु जे काही ठराविक लोकांसोबत काही घडतं की हे सगळ्यासोबत घडणारं नाही आहे घटना, परंतु एक आहे की कोणाला तरी दुःखाला सामोरी जावं लागतं. एक जण लवकर जाणं आहे आणि एक जण मागे राहणार आहे, तर त्याला दुःखाला सामोरं जावं लागतं. तर कोणाला ते थोडं उशिरा होतं, परंतु कोणाला लवकर होतं, पण होतं मात्र नक्की, नाही का. परंतु त्याकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की त्या गोष्टी एक्सेप्ट करायला शिका की हे होणार आहे. हे जर तुम्ही एक्सेप्ट केलं तर दुःख थोडं कमी होईल. स्वीकार करा, हे मात्र खूप महत्त्वाचं आहे, स्वीकारणे. आणि म्हणतात ना, कळतं पण वळत नाही, ही म्हण आपल्या इथे प्रचलित आहे. पण काय होतं की आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळते, पण जे मन असते, तुमची मानसिक हे असते, भावनिक जी गुंतवणूक असते, ते मात्र ते स्वीकारायला तयार नसते. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. परंतु स्वीकारणे हे मात्र स्वीकारायलाच पाहिजे. सर्वांचं हे माहीत असतं, परंतु स्वीकारणं मात्र स्वीकारत नाही. हे होणार आहे, सगळ्यांसोबतच होणार आहे. सगळेच याला प्रथम कोणी ना कोणी जाणारच आहे. प्रत्येकाची जीवन यात्रा आहे आणि सुरुवात आहे जन्मापासून आणि संपतो तो मृत्यूनंतर. प्रत्येकाचीच आहे आणि प्रत्येकालाच तो जीवन प्रवास आहे. एक दिवस संपवून नवीन प्रवास सुरू करण्यासाठी जावं लागतंच, नाही का. आणि जेवढ्या लवकर संपल ह्याला तेवढं दुःखाची तीव्रता जेवढं तुम्ही समजून घ्याल, तेवढी तुमची दुःखाची तीव्रता काय होईल, कमी होईल, नाही का. आणि म्हणून ते स्वीकारणे हे खूप महत्त्वाचे आहे. आता काय होतं ना की तुम्ही तुमच्या जीवनात साठी ती दुःखात एवढं बुडून जाता जीवनसाथीच्या की प्रत्येक गोष्टी त्यांची तुम्हाला आठवण येते, नाही का. आठवण काढणे वाईट नाही आहे, आठवण येतच असते, परंतु सतत त्याचमध्ये तुम्ही गुंतून जर राहिला तर काय होईल की तुम्हाला जास्त त्रास होईल, नाही का. आठवण काढा की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या, जसं की बर्थडे आहे, ॲनिव्हर्सरी आहे, पुण्यतिथी आहे, ह्या दिवसाला तुम्ही आठवणीने त्यांच्यासाठी त्यांच्या ह्याच्यात तुम्ही छान हे व्हा, नाही का. किंवा काय करा की कोणाला आनंद देण्याचा प्रयत्न करा. एखाद्या वृद्धाश्रमात जा, अनाथ आश्रमात जा, त्या लोकांना जेवण द्या किंवा त्यांना जे काही तुमच्याकडून जे तुमच्या जाणी होते ते देऊन तुम्ही त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करा. दुःख कमी होण्यास मदत होईल, कारण त्यांनाही तुम्ही खुश असावं असंच वाटेल ना, नाही का. त्यांनाही सुद्धा तुम्हाला आनंदातच पाहायचं असतं. त्यांना पण आता काय होतं ना की दोघांपैकी एक जर गेलं तर वेळ जात नाही. काय करावं, वेळ खूप मोठा वाटतो, रात्र संपत नाही, दिवस जात नाही. आणि मग ह्या तक्रारी तर असतातच. ह्या तक्रारी स्वाभाविक आहे, कारण तुम्ही आतून तुटलेले असता आणि आठवणीचे क्षण काही केल्यास संपत नाही. परंतु कमी वेळ काय करा, तुम्ही तुमचा वेळ दुसऱ्याला देऊन बघा. जसं की नातवंड आहे किंवा तुमच्या आजूबाजूला आहे किंवा एखाद्या गोष्टीचं लायब्ररीत जा किंवा गोष्टीचे पुस्तक वाचा, लायब्ररीला पुस्तकं दान करा, ज्या याने की तुमच्या पुस्तकं भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, नाही का. किंवा वृद्धाश्रमाला काही तुमच्याच्याने जर होत असेल तर दान करा, ज्यामुळे त्यांनाही समाधान आणि तुमच्याही मनाला समाधान होईल.
आणि तुम्ही थोडा वेळ तिथे गेल्यामुळे तुमचाही वेळ जाईल, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि वेळ जात नाही ही तर समस्या राहणार आहे, पण उपायसुद्धा आपल्यालाच करावं लागणार आहे. त्याला आपणच सामोरे जायचं असल्यामुळे त्यासाठी मला नाही वाटत कुठला डॉक्टर तुम्हाला मदत करेल. कोणी तुमचे नातेवाईक, मुलगासुद्धा तुम्हाला ह्या गोष्टीसाठी मदत करेल. कितीही जवळचा नातेवाईक असेल तरी तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करेल, मला असं वाटत नाही. कारण ही तुमची मानसिकता आहे. कारण तुम्हालाच तुमच्या मनाला खंबीर बनवावं लागणार आहे. तुम्हीच त्याच्यातून बाहेर निघू शकता आणि तुम्हालाच ते करायचं असल्यामुळे तुम्ही आधीच थोडंसं मानसिक खंबीर बनाल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जीवनसाथीसोबत त्यांना आठवण करू नका किंवा त्यांना विसरा, हे याचा अर्थ अजिबात असा नाही. परंतु तुमचं जे आहे आयुष्य ते मात्र तुम्ही चांगल्याने जगा. तुमचा वेळ द्या. त्यातच तुमच्या जीवनसाथीला सुद्धा आनंद मिळेल, मला असं वाटतं. तर हा व्हिडिओ याच्यासाठीच होता. बघा तुम्हाला कसं वाटला, आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.